आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये 70,000 उद्योजक तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलंय। आज या ठिकाणी महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजाकरता फेलोशिप पासनं स्कॉलरशिप पासनं तर मला अतिशय आनंद वाटतो की आता आपण म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आपण घोषणा केली होती, मध्यंतरीच्या सरकारने आपण घोषणा केली होती की 36 हॉस्टेल आम्ही ओबीसी करता तयार करणार। 2.5 वर्ष सरकार यांचं होतं, यांनी घोषणा केली, त्यांनी 36 म्हटले होते, आम्ही 72 करणार। एक हॉस्टेल सुरू केलं नाही। पण आज मला आनंद आहे की आपले मंत्री अतुल सावे यांना आपण सांगितलं, त्यांनी पाठपुरावा केला आणि 52 हॉस्टेल सुरू होत आहेत ओबीसी समाजामध्ये, 52 आणि उरलेले 20 हॉस्टेलची पण जागा आता आपण शोधतो, पण 52 हॉस्टेल हे तयार होत आहेत। आणि या व्यतिरिक्त ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही अशा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण योजना तयार केली आहे, त्यांना आपण कॅशमध्ये पैसे देणार आहोत, राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, पुस्तकांची व्यवस्था, याकरता त्यांना त्या ठिकाणी स्वयंसारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपण मदत करणार आहोत। म्हणजे पहिल्यांदा अशा प्रकारे समाजाचा विचार झालाय। ओबीसी समाजातही जे दुर्बल आहे, जे मायक्रो ओबीसी आहेत, त्यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याकरता वेगवेगळी महामंडळं त्या ठिकाणी सुरू करून त्या समाजातल्या मुलांना आपल्याला रोजगार कसा देता येईल, स्वयंरोजगार कसा देता येईल, या संदर्भातला प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी काही नरेटिव्ह तयार करू द्या, हे लोक फक्त माध्यमात दिसणार आहेत आणि माध्यमांचा असर जर झाला असता तर भारतीय जनता पार्टी कधीच निवडून आली नसती। मी असं म्हणत नाही, माध्यमांचं एक महत्वाचं रोल आहेच, पण ज्या वेळेस एखादा नरेटिव्ह हा सत्यापासून विपरीत असतो, ज्या नरेटिव्ह मध्ये केवळ राजकारण आहे, ज्याच्यात सत्य नाही आहे, अशा प्रकारचा नरेटिव्ह तुमचं भाग्य कधीच बदलू शकत नाही। हा नरेटिव्ह 4 दिवस चालतो, पण 5व्या दिवशी तो मरतो। आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या प्रकारे आपल्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही नेत्यांनी त्याच्याकरता वॉर रूम उघडल्या आणि क्रिएटिव्ह बनवून टाकले भाजपच्या विरुद्ध, नाही चालू शकले। कारण शेवटी त्यांच्याकडे बोट गेलं की इतके वर्ष तुमचे बापजादे होते, तुम्ही का त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही, त्याचं उत्तर नाही देऊ शकत नाही, कारण त्यांनी निव्वळ राजकारण केलंय। आणि म्हणून आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचा विश्वास हा आपल्यावर आहे। आज काय अवस्था आहे बघा, उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हा प्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता, आता नावच कुत्ता आहे, या कुत्तासोबत स्वतःच्या फार्म हाऊसवर कुत्त्याकरता पार्टी ठेवतो आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा, म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय। एखादा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जेलमधनं सुटून आलाय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेलिब्रेशन चाललेलं आहे। अरे शरम वाटली पाहिजे।